हालेलुया. सो या समयामध्ये मी प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी स्वागत करतो. आणि आजच्या या वेळामध्ये या 2024 या वर्षाच्या शेवटच्या रविवारी आम्ही एकत्रित आलेलो आहोत. आणि पाहता पाहता 2024चा हा महिना सुद्धा सरत आलेला आहे. आणि प्रभूच्या कृपेने आम्ही प्रत्येक जण आतापर्यंत प्रभूने आम्हाला सांभाळलं, त्याने संरक्षण दिलं, त्याचं आरोग्य आमच्या जीवनामध्ये दिलं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभू आमच्या बरोबर राहिला. सो जरा जोरदार टाळ्या जो प्रभूच्या गौरवासाठी की प्रभूने आम्हाला प्रत्येकांना सांभाळलं, त्याने आम्हाला आरोग्य दिलं, आमच्या गरजांचा पुरवठा सुद्धा त्याने आमच्या जीवनामध्ये त्याने केला. सो आजच्या या समयामध्ये आम्ही पवित्र शास्त्रातील हा एक भाग आम्ही कदाचित या अगोदर वाचलाही असेल, कदाचित याबद्दल आम्ही ऐकलंय असेल, पण प्रियांनो परमेश्वर त्याच्या वचनातून काही महत्त्वपूर्ण गोष्टी तो आम्हाला शिकवू इच्छित आहे. आणि जो पवित्र शास्त्रातील जो भाग आहे जुन्या करारामध्ये यहोशुवाचं पुस्तक याचा अध्याय 14 आणि वचन 6 ते 15 आम्ही वाचणार आहोत. जोशुवा चॅप्टर 14 वर्स 6 to 15. यहोशुवाचं पुस्तक याचा अध्याय 14 वचन 6 ते 15 मध्ये जोशुवा चॅप्टर 14 वर्स 6 to 15 वाचणार आहोत. कालेबाला हेब्रोन देण्यात येते. मग यहुदा वंशाचे लोक गिलगालात यहोशुवाकडे आले आणि किनीजी यफुनेचा मुलगा कालेब त्याला म्हणाला, परमेश्वराने देवभक्त मोशे ह्याला तुझ्याविषयी व माझ्याविषयी कादेश बरण्यात काय सांगितले होते ते तुला माहीत आहेच. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने मला हा देश हेरावायला कादेश बरण्याहून पाठविले. तेव्हा मी 40 वर्षाचा होतो आणि मी प्रामाणिकपणे खबर काढून आणली. माझ्याबरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणी पाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो. त्या दिवशी मोशे मला शपथेवर म्हणाला की तू माझा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलास म्हणून ज्या भूमीला तुझे पाय लागले आहे ते तुझे आणि तुझ्या वंशजाचे निरंतरचे वतन होईलच होईल. इस्रायल रानात प्रवास करीत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले. तेव्हापासून पहा, आज 45 वर्ष परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेविले आहे. आज बघ मी 85 वर्षाचा आहे. मोशेने मला पाठविले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे. लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्यावेळी होतीच तेवढीच आजही आहे. तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे. तेथे अनाकी व त्याचे मोठमोठी तटबंदी नगरे आहेत हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्याबरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी तुला हाकून देईल. मग यफुनेचा मुलगा कालेब ह्याला यहोशुवाने आशीर्वाद दिला आणि त्याला हेब्रोन वतन करून दिले. म्हणूनच केनेजी यफुनेचा मुलगा कालेब याचे हेब्रोन हे आजपर्यंत वतन झाले आहे. ह्याचे कारण इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे तो निष्ठापूर्वक वागला. पूर्वी हेब्रोनाचे नाव किर्यात आब्रा होते. आब्रा हा अनाक्याचा प्रमुख होता. ह्यानंतर त्या देशात शांतता प्रस्थापित झाली. आमेन. देवबाप करू हे वचन मग प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करू. हालेलुया. सर्वजण हालेलुया हालेलुया. प्रियांनो, या अगोदर आम्ही हा भाग कदाचित आपल्या वाचनातून गेलेला असेल, कदाचित या संदर्भात आम्ही परमेश्वराचं वचन सुद्धा संदेश आम्ही ऐकला असेल. पण आज एका महत्वपूर्ण विषयाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. यहोशुवाच्या या 14व्या अध्यायामध्ये वचन 6 ते 15 मध्ये आम्ही ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत, कालेबाला हेब्रोन देण्यात येते या आशयाखाली लिहिलेलं प्रियांनो हे पवित्र शास्त्रातील एक महत्वपूर्ण भाग आहे. जो यहोशुवा आहे, यहोशुवा बरोबर कामगिरी करणारे अनेक लोक आहेत, पण त्यापैकी एक व्यक्ती याचं नाव आहे कालेब. काय नाव आहे? कालेब. आणि जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर वाचलं तर प्रियांनो या कालेबच्या संदर्भात काही महत्वपूर्ण गोष्टी, काही नोंदी आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतील. आणि जर आम्ही तत्पूर्वी प्रियांनो यहोशुवाच्या त्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या अध्यायाला जर आम्ही वाचलं तर प्रियांनो त्या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की ज्या वेळेस यरीहो शहराला प्रियांनो हेरण्यासाठी ज्या वेळेस जे हेर जातात प्रियांनो त्या वेळामध्ये किती हेर पाठवल्या जातात? किती? 12.
आणि 12 हेर पाठवल्यानंतर पियानो त्या सर्व नगराची ती हेरगिरी करून आल्यानंतर त्यांना प्रियांनो विचारणा केली जाते. जी विचारणा केली जाते की ते नगर कसं आहे, त्या नगरामध्ये कशा प्रकारची परिस्थिती आहे, त्या ठिकाणचे लोक कसे आहेत, त्या ठिकाणची जी तटबंदी आहे, या सर्व गोष्टीची प्रियांनो विचारणा केली जाते. आणि त्यांना जे उत्तर अपेक्षित असतं प्रियांनो, ते उत्तर फार भयंकर भयावह उत्तर असं त्यांना मिळतं. 10 जे हेर आहेत, 12 पैकी 10 हेर त्या ठिकाणची परिस्थिती सांगतात की त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे ती परिस्थिती फार भयंकर आहे. त्या ठिकाणचे लोक कसे आहेत, फार धिप्पाड आहेत. आम्ही त्यांच्या समोर टोळासारखे आम्ही दिसलो. इतके उंचे उंचे ते लोक आहेत आणि उंच असलेल्या लोकांसमोर आम्ही टोळ्या समान आम्ही दिसलो आणि त्यांना सुद्धा आम्ही तसं जाणवलो. आणि 10 लोकांनी या नकारात्मक गोष्टी ज्यावेळेस सांगितल्या त्यावेळामध्ये या 2 लोकांनी फक्त आणि फक्त 2 लोकांनी होकारात्मक गोष्टी सांगितल्या. 10 लोकांनी म्हटलं की ते नगर आपण हस्तगत करू शकत नाही, ते नगर आपण जिंकू शकत नाही. पण कालेब आणि त्याच्या साथीदाराने काय म्हटलं की आपण ते नगर जिंकू शकतो. हालेलुया, हालेलुया. सो प्रियांनो, कालेबच्या संदर्भात एक गोष्ट मला लक्षात येईल की ज्या वेळेस कालेब इतर त्याचे जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर तो गेलेला असताना सुद्धा त्यांनी आपलं जे माइंड आहे, आपली जी मानसिकता आहे, आपली जी विचारधारणा आहे ती त्या बाकीच्या 10 लोकांसारखी मुळीच होऊ दिली नाही. हालेलुया, हालेलुया. कधी कधी प्रियांनो आम्ही या स्वरूपाने विचार करायला लागतो की बाकीचे म्हणतायत तर आपण सुद्धा तसंच म्हणलं पाहिजे. हालेलुया. पण प्रियांनो कालेबच्या संदर्भात ही गोष्ट घडली नाही. कालेब त्याची विचारधारणा आणि त्याची मानसिकता, त्याचा विश्वास या 10 लोकांपैकी फार वेगळा आहे. आणि आज आम्ही कालेब संदर्भात आम्ही काही महत्वपूर्ण गोष्टी, काही नोंदी आम्ही पाहणार आहोत की जो 85 वर्षाचा एक म्हातारा आहे. हालेलुया. कोणी आहे या ठिकाणी 85 वर्षाचं? मला नाही वाटत कोणी आहे. 80 नाही, कारण ते थकलेले आम्हाला जाणवतील किंवा फार थकलेले ते आम्हाला पाहायला मिळते. सो ज्या स्वरूपाने प्रियांनो कालेब या सर्व गोष्टी नमूद करतो, वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने देवभक्त मोशे याला माझ्याविषयी व माझ्या विषयी कादेश करण्यात काय सांगितले होते ते तुला माहितीच आहे. परमेश्वराचा सेवक मोशे याने मला हा देश हेरवायास कादेश बर्ण्याहून पाठविले, तेव्हा मी 40 वर्षाचा होतो आणि मी प्रामाणिकपणे खबर काढून आणली. माझ्या बरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वर याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो. त्याचे बरोबरची जी साथीदार आहेत त्यांनी जी बातमी दिली ती बातमी कशी होती? लोकांच्या काळजाचं पाणी करणार. कारण 40 वर्षाचा प्रवास करून हे सर्व लोक आता त्यांच्या देशामध्ये जाणार होते, पण तत्पूर्वी आता त्यांच्या काळजाचं पाणी झालं. कारण ज्या गोष्टी त्यांनी ऐकायला नव्हत्या पाहिजे त्या गोष्टी त्यांनी ऐकल्या होत्या. त्यांना सकारात्मक त्यांनी ऐकायला पाहिजे होतं, पण नकारात्मक गोष्टी त्यांनी ऐकल्या. आणि नकारात्मक गोष्टी ऐकल्यानंतर की जो देश त्यांना मिळायला पाहिजे तो देश त्यांना मिळू शकत नाही असं 10 जणांनी समजून सांगितलं. हालेलुया. पण कालेबाने काय सांगितलं? आपण तो भाग, आपण तो नगर, ते शहर आपण नक्की जिंकू शकतो. प्रियांनो, हा विश्वास कुठून येतो? हालेलुया. हा विश्वास आणि ती आत्मनिर्भरता किंवा परमेश्वरावरती अवलंबून असलेला जो व्यक्ती आहे तोच व्यक्ती इतकं ठामपणे ही गोष्ट सांगू शकतो. जरी आपले साथीदार आहे की ते नकारात्मक गोष्टी सांगतायत, पण प्रियांनो कालेब ज्या विश्वासाने तो गोष्ट सांगतो तो निष्ठापूर्वक या गोष्टी त्याने सांगितल्या. कारण
आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की कालेबाच्या संदर्भात ज्या गोष्टी वचनामध्ये नमूद केलेल्या आहेत त्या आम्ही पुढे पाहणार आहोत. वचन 9 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वचन 9 आम्ही वाचूयात. त्या दिवशी मोशे मला शपथेवर म्हणाला की तू माझा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलास म्हणून ज्या भूमीला तुझे पाय लागले आहेत ती तुझे आणि तुझ्या वंशजाचे निरंतरचे वतन होईलच होईल. इस्रायल रानात प्रवास करीत असताना परमेश्वराने मोशेला सांगितले, तेव्हापासून पहा आज 45 वर्ष परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेविले आहे. आज बघ मी 85 वर्षाचा आहे. मोशेने मला पाठविले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे. लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्यावेळी होती तेवढीच आजही आहे. ओके, या ठिकाणी आम्ही पाहतो की कालेब आपल्या संदर्भात सांगतो की ज्या वेळेस मोशेने आम्हाला त्या कामगिरीवरती पाठविलं होतं, जशी स्फूर्ती माझ्या जीवनामध्ये त्या वेळामध्ये होती त्याच प्रकारची स्फूर्ती आजही माझ्या जीवनामध्ये आहे. 85 वर्षाचा तो आहे. म्हणजे एकंदरीत त्याने किती वर्ष काम केलं? 45. 40 वर्षाचा तो असताना त्याला ती कामगिरी सोपवण्यात आली. आणि त्यानंतर होऊन कालेब कोण होता माहिती आहे? कोण होता? कालेब एक योद्धा होता जो यहोशुआ बरोबर त्याने अनेक युद्ध त्याने जिंकले. अनेक युद्धाला त्याने सामोरं गेलं. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नगरातल्या लोकांना तो सामोरा गेला यहोशुआ बरोबर. यहोशुआ सुद्धा एक निपुण योद्धा होता. आणि या योद्ध्यांनी फक्त हे 2 जण असे योद्धे आहेत की जे बाकीचे योद्धे आहेत, बाकीचे जे हेर आहेत त्या हेरांपैकी हे 2च असे होते की या दोघांनी सकारात्मक गोष्टी सांगितल्या आणि 10 जणांनी नकारात्मक गोष्टी सांगितल्या. सो किती पर्सेंटेज वरती प्रियानो एखादं काम करायला आम्ही सुरुवात करतो? किती? फक्त या 12 पैकी 2 लोकांनी होकार सांगितला आणि 10 लोकांनी नाकार सांगितला तर काम करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? किती जणांना वाटतं की काम करायला पाहिजे? खरंच आपल्याला ही स्टोरी माहिती म्हणून आपण हात वरती करतोय. जसं आपण विचार करूया की समजा 100% फक्त 20%, फक्त 20% होकार आहे आणि बाकीचा 80% नाकार आहे. आम्ही ते काम करू का? नाही करणार. आपल्याला वाटतं की नाही, आता 80% लोक म्हणतात की ही गोष्ट होऊ शकत नाही, केल्या जाऊ शकत नाही, पण 20% लोकच म्हणतात की हो हे काम केल्या जाऊ शकतं. आम्ही कोणाच्या बरोबर जाऊ? बरोबर 80% म्हणणारे जे आहेत त्यांच्या बरोबर आम्ही जाऊ, पण 20% म्हणणाऱ्या लोकांबरोबर आम्ही मुळी जाणार नाही. कारण ती कदाचित आमच्यासाठी आणि इतरांसाठी प्रियानो ती गोष्ट मूर्खपणाची वाटेल. एक मानसिकता आहे, एक वैचारिकता आहे की आम्ही जो निर्णय करू तो निर्णय लोकांच्या दृष्टीने योग्यतेचा राहणार नाही. पण प्रियानो परमेश्वरावरती विश्वास करणारा व्यक्ती जरी तो जगातल्या दृष्टीने योग्य नसेल पण परमेश्वराच्या दृष्टीने प्रियानो ती गोष्ट योग्य ठरते. हालेलुया, हालेलुया. कालेबच्या आणि यहोशुआच्या बोलण्याच्या त्या निर्णयावरती प्रियानो मोशेने त्या लोकांना होकार दर्शवला आणि पुढे त्यांची वाटचाल त्यांनी केली. त्या ठिकाणी ते थांबले नाही, कारण 40 वर्षाचा मोठा प्रदीर्घ अनुभव मोशेच्या बरोबर होता. 40 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव यहोशुआच्या बरोबर होता. आणि तो अनुभव त्यांना या स्वरूपाने होता की ज्या परमेश्वराने आम्हाला 40 वर्ष सांभाळलं तो परमेश्वर आता आम्हाला सांभाळणार नाही का? अनेक घडामोडींना प्रियानो मोशेने पाहिलं होतं. अनेक मोठमोठ्या घडामोडींचा सामोरा प्रियानो या यहोशुआने केलेला होता. आणि कालेब सुद्धा प्रियानो या गोष्टीचा तो साक्षीदार होता की परमेश्वर आमच्या बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. पण पवित्र शास्त्रामध्ये या घडामोडी घडत असताना कालेब आणि यहोशुआ हे 2 असे पात्र आहेत त्या 12 पैकी की जे फक्त
परमेश्वरावरती पूर्णपणे विश्वास करून त्या सर्व परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी प्रियानो ते हिंमत धरतात आणि त्या हिमतीने प्रियानो ते काम पूर्ण करण्यासाठी ते हुकार दर्शवतात. हालेलुया. आणि त्या गोष्टी यहोशवाला प्रियानो हा कालेब आठवण करून देतो. काय आठवण करून देतो? वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की वचन 11 मध्ये मोशेने मला पाठविले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे. लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्यावेळी होती तेवढीच आजही आहे. आहे या ठिकाणी कोणी असं की तुम्ही ज्यावेळेस 20 वर्षाचे होता, आता तुमचं वय कदाचित 40 वर्षाचं असेल, तीच सामर्थ्य किंवा तीच शक्ती तुमच्यामध्ये आहे का? हालेलुया. हालेलुया. जर आमचं वय 50 असेल आणि आम्ही 25 वर्षाचं ज्या स्वरूपाने होतो आता 50 आहे, तितकंच काम आम्ही करू शकतो का? ती मानसिकता सुद्धा आमची राहत नाही. पण कालेब स्वतःबद्दल सांगतो तो एक योद्धा होता आणि योद्ध्याला प्रियानो तो मानसिकरित्या इतका प्रबळ असतो की तो प्रत्येक परिस्थितीला हाताळण्यासाठी तो केपेबल त्याला बनवलं जातं. आपली भारतीय जी सैना आहे, भारतीय जे सैनिक असतात ते प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्हाला पाहायला मिळतात की एखाद्या ठिकाणी भूकंप झाला तर भारतीय सैन्यांना त्या ठिकाणी बोलवण्यात येतं. बरोबर. मोठा अपघात झाला तर त्या ठिकाणामध्ये सुद्धा भारतीय सैन्याला बोलवलं जातं. किंवा भूकमारी असेल त्या ठिकाणी सुद्धा भारतीय सैन्याला बोलवलं जातं. सो ज्या ठिकाणची परिस्थिती फार भयंकर असते अशा ठिकाणी सैनिकालाच का बोलवलं जातं? बाकीच्या ज्या असणाऱ्या प्रियानो वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही पाहतो की जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला त्या ठिकाणी मुळीच बोलवलं जात नाही. सो हे जे सैन्य असतं, सैन्य या स्वरूपाने बनवलेलं असतं की त्यांच्या प्रत्येक ठिकाणी कोणती परिस्थिती कशी असेल तर त्या ठिकाणी तो स्वतःला फिट करू शकतो आणि ते काम तो त्या मानसिकतेने, आत्मीयतेने आणि त्या सामर्थ्याने, जोमाने ते काम तो नक्कीच करू शकतो. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की वेगवेगळ्या ठिकाणामध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी परिस्थिती जरी उद्भवली तर त्या ठिकाणी सैन्याला बोलवल्यानंतर ते काम तो चांगल्या प्रकारे करू शकतो. हालेलुया. सो कालेब आणि यहोशवा यांच्याकडे या सर्व गोष्टी अवगत होत्या आणि या गोष्टी अवगत असताना सुद्धा त्यांचा विश्वास हा परमेश्वरावरती होता. हालेलुया. 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 सो आज आम्ही अशा एका गोष्टीला शिकणार आहोत की परमेश्वर आम्हाला सुद्धा त्या योद्ध्यासारखं, त्या सैन्यासारखं तो आम्हाला तयार करणार आहे आत्मिकरित्या. हालेलुया. आपली इच्छा आहे का की आम्ही कालेब सारखं, यहोशवा सारखं आम्ही बनावं? नक्की परमेश्वर आम्हाला करेल. हालेलुया. परमेश्वर नक्की आम्हाला त्या कालेब आणि यहोशवा सारखं परमेश्वर नक्की करेल आत्मिकरित्या आणि आमचं आत्मिक युद्ध जिंकण्यासाठी तो आम्हाला सामर्थ्य सुद्धा नक्की देईल. पण त्यासाठी आम्हाला प्रत्येक हे वचन व्यवस्थित ऐकावं लागेल. हालेलुया. जर हे वचन आम्ही ऐकलं तर नक्की परमेश्वर आम्हाला कालेब आणि यहोशवा सारखं परमेश्वर नक्की करेल. सो या ठिकाणामध्ये वचन 11 मी वाचलं, वचन 12 मला काय सांगतं? वचन 12 वाचूया. तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे, तेथे अनाकी व त्याची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत, हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्या बरोबर असला तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन. ओके. आता ज्या वेळेस त्यांनी ज्या प्रदेशाला मिळवण्याची सुरुवात केली, त्यांनी त्यांची वाटचाल सुरुवात केली तेव्हापासूनच त्याचं वय 40 वर्ष आणि त्याने आता हा नगर, हा भाग त्यांनी जिंकला त्यावेळेच त्यांचं वय किती? 45. आता त्यांना त्या नगराला जिंकल्यानंतर, त्या इस्रायलामध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर आता हा कालेब यहोशवाकडे जातो आणि त्या गोष्टीची तो आठवण करून देतो. कुठली गोष्ट? की तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे. कोणता प्रदेश त्यांनी मागितला? कोणता मागितला? कोणता मागितला? सो डोंगराळ प्रदेश, या डोंगराळ प्रदेशामध्ये कोणालाही राहायला आवडणार नाही.
आवडेल का? तुम्ही जाऊन विचारा, जे लोक डोंगराळ प्रदेशामध्ये राहतात त्यांना जाऊन विचारा. कोणाचं गाव आहे का डोंगराच्या जवळपास? काय परिस्थिती असते त्या ठिकाणची त्या लोकांनाच माहिती आहे. आम्ही सिस्टर गायकवाड आहेत, त्यांचं माहेर खुलताबाद या भागामध्ये आहे आणि जवळपास 2-3 डोंगर आम्हाला चढून त्या टेकड्याला पार करून जावं लागतं. आणि फार आताची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी रस्ता वगैरे बनवला आहे, पण आम्ही विचार करू शकतो की 10 वर्षा अगोदर त्या ठिकाणी रस्ता नसेल. तो अनुभव मी सांगतोय. त्या ठिकाणची परिस्थिती, त्या लोकांचं राहणं, त्यांना लहान लहान गोष्टीसाठी पियानो फार कष्ट सहन करावं लागले असतील. सो ती गोष्ट आम्ही फक्त 1-2 वेळेसच जाऊन अनुभवली. सो विचार करा की ज्या लोकांचं गाव त्या ठिकाणामध्ये आहे, त्या ठिकाणच्या लोकांना मुळीच त्या ठिकाणी राहायला आवडत नाही. आणि म्हणून कालांतराने जसं वर्ष जातात पियानो, त्या ठिकाणची लोकसंख्या कमी व्हायला लागते आणि लोक शहराकडे, की ज्या ठिकाणी व्यवस्थित सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील अशा ठिकाणामध्ये ते लोक जाऊन राहतात. पण कालेब काय मागतो माहितीये का? सपाट प्रदेश त्याने मागितला नाही. ज्या ठिकाणी समृद्धी आहे किंवा नदीचे खोरे आहेत अशा ठिकाणचा प्रदेश त्याने मागितला नाही. तर त्याने काय मागितलं? काय मागितलं? परत एकदा आम्ही वचन वाचूया. वचन 12 मध्ये त्याने काय म्हटलं? तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे. ओके, त्याने काय म्हटलं? हा डोंगराळ प्रदेश मला दे. आम्ही सर्वजण म्हणूया, हा डोंगराळ प्रदेश मला दे. हा डोंगराळ प्रदेश मला दे. सो आपला जो विषय आहे तो विषय आहे, मला माझा डोंगर दे. हालेलुया. साधारण गोष्टी आम्हाला मागायच्या नाहीये. साधारण लोक साधारण गोष्टी मागतात, पण पियानो जे युनिक असतात ते असाधारण गोष्टी मागतात. हालेलुया. आणि आम्ही जगातले नाहीये म्हणून पियानो आम्ही सुद्धा साधारण गोष्टी मुळीच मागत नाही. सो कालेब या भागामध्ये एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळतं की तो डोंगराळ प्रदेश यहोशवाकडे मागतो. तो जो सपाट भाग आहे किंवा जे नदीचे खोरे आहे, ज्या ठिकाणी पाण्याची चांगली व्यवस्था आहे अशा ठिकाणाला त्याने मागितलं नाही. तर ज्या ठिकाणी खडताळ परिस्थिती आहे, ज्या ठिकाणी उंच सखोल भाग आहे अशा भागाला त्याने मागितलं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला तो या ठिकाणामध्ये दर्शवतो. हालेलुया. हालेलुया. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने जे लोक निवडले त्या डोंगराळ प्रदेशासारख्याच प्रदेशातून पियानो प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचे लोक निवडलेले आहेत. हालेलुया. कारण आम्ही प्रत्येक जण पियानो त्या खाचेमध्ये होतो, पापाच्या खाचेमध्ये आम्ही होतो, त्या दरीमध्ये आम्ही होतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला प्रत्येकांना त्या पापाच्या खाचेतून त्याने बाहेर काढलं आणि प्रभू येशू ख्रिस्ताला दर्शवणारा हा कालेब या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. हालेलुया. की जो कालेब, पहिली गोष्ट आम्ही जाणून घेऊया की कालेबाबद्दल वचन आम्हाला काय सांगतं. त्याच अध्यायामध्ये यहोशवाच्या पुस्तकामध्ये अध्याय 14 वचन 8 आणि 9 आम्ही वाचूया. जोशुआ चॅप्टर 14 वर्स 8 and 9 या ठिकाणामध्ये वचन आम्हाला काय सांगतं की माझ्या बरोबर आलेल्या माझ्या बांधवांनी लोकांच्या काळजाचे पाणी पाणी होईल असे केले, पण मी मात्र आपला देव परमेश्वर याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलो. त्या दिवशी मोशे मला शपथपूर्वक म्हणाला की तू माझा देव परमेश्वर याच्या इच्छेप्रमाणे निष्ठापूर्वक वागलास, म्हणून ज्या भूमीला तुझे पाय लागले आहेत ती तुझे व तुझ्या वंशजांचे निरंतर वतन होईलच होईल. म्हणून वचन 14 मी पाहतो की किनेची यफुनीचा मुलगा कालेब याने हेब्रोन हे आजपर्यंत वतन झाले आहे. याचे कारण इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या इच्छेप्रमाणे तो निष्ठापूर्वक वागला. कसा वागला? थोडं जोरात बोला. आणखी एकदा. हालेलुया. सो परमेश्वर एखादा वतन, एखादा भाग, एखादा आशीर्वाद किंवा एखादी विशिष्ट गोष्ट परमेश्वर केव्हा देतो माहितीये? ज्या वेळेस एखादा व्यक्ती निष्ठापूर्वक किंवा निष्ठापूर्ण जो व्यक्ती असतो किंवा वचनबद्ध जो व्यक्ती असतो त्याच व्यक्तीला प्रियानो परमेश्वर अशा प्रकारचा आशीर्वाद देतो. हालेलुया.
जर निष्ठापूर्ण जर त्याचा स्वभाव नसता, त्याचा विश्वास नसता, त्याचं जीवन नसतं, तर पियानो तो 45 वर्ष तो इस्रायल लोकांसाठी लढला नसता, परमेश्वराच्या कामासाठी तो धजला नसता, परमेश्वराचं काम त्याने केलं नसतं. हालेलुया. प्रियांनो, आम्ही पाहतो की किती लोकसंख्या होती इस्रायल लोकांची. पुरुषांची गणती त्या ठिकाणामध्ये वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पुरुष किती होते, 6 लाख. पण जे स्कॉलर आहे प्रियांनो, जे पवित्र शास्त्राचे अभ्यासक आहेत, ते म्हणतात की 20 लाख पेक्षा अधिक लोकसंख्या ती होती. म्हणजे स्त्रिया, तरुण, लेकरं या स्वरूपाने प्रियांनो जवळपास 20 लाख पेक्षा अधिक ती संख्या होती. पण ज्यावेळेस एखाद्या नगरामध्ये त्यांना जायचंय, शहरामध्ये जायचंय, देशामधून त्यांना जायचं, तर त्या ठिकाणामध्ये परमेश्वराचा तो कोश घेऊन चालल्या जायचं. पण प्रियांनो, ज्या वेळेस त्या नगरामधून त्यांना जायचंय, त्या अगोदर प्रियांनो ते सैन्य त्यांच्या पुढे चालायचे. आणि या सैन्यांचं नेतृत्व करणारा कोण होतं माहिती आहे? मोशे, यहोशवा, कालेब आणि जे इतर योद्धे आहेत ते योद्धे. हालेलुया. या कालेबाने पियानो जवळपास 45 वर्ष, वचन स्पष्टपणे सांगतो, तो म्हणतो की मी 45 वर्ष हे काम मी केलं, समर्थपणे निष्ठा पूर्ण मी हे काम केलं. 45 वर्ष. कोणाचं वय आहे का 45 वर्ष? आता 45 चालू आहे असं कोणी आहे का? मीही लहान पडेल त्यामध्ये. सो विचार करा की 45 वर्ष निष्ठापूर्ण वचनबद्ध काम करणं प्रियांनो ही साधारण गोष्ट नाहीये. आणि त्याने निष्ठापूर्ण हे परमेश्वराचं काम त्याने सातत्याने केलं. त्याला असं वाटलं नाही की आता एक युद्ध मी केलं, आता मी नाही करत, बस झालं. मी 10 युद्ध केले, आता बस झाले, आता पुष्कळ काम मी केलं. कधी कधी ही मानसिकता आपल्या जीवनामध्ये येते, नाही मी खूप काम केलं, आता मला काम करायला सांगू नका कोणी. हालेलुया. मी इतक्या मीटिंग मध्ये आलो, आता मला या मीटिंगला नका बोलू, खूप मी थकलो. बोले येशू मसीह की हालेलुया. मी फार मी साफसफाई केली, आता मला परत बोलू नका. हालेलुया. निष्ठापूर्ण काय असतं प्रियांनो, या गोष्टी आम्हाला कालेब कडून शिकायला मिळतं. प्रियांनो, वचनबद्धता त्याच्या जीवनामध्ये होते. मोशेने ज्यावेळेस त्याला बोलवलं असेल, त्यावेळेस त्याने काय उत्तर दिलं असेल? यस, आय एम रेडी. हो, मी तयार आहे. यहोशवाने ज्यावेळेस त्याला बोलवलं असेल, त्यावेळेस सुद्धा त्याने होकार दर्शवला. ती वचनबद्धता आहे. हालेलुया. नाहीतर असं होतं, पाळक साहेब आज मला जरा जास्त काम आहे. हालेलुया. मला कॉलेज आहे, मला हे काम निघालं, मला लग्नाला जायचं, मला कार्यक्रमाला जायचं. हालेलुया. सुप्रियानो, असं होतं का? निष्ठापूर्ण किंवा वचनबद्धता काय असते? वचनबद्धता की त्याद्वारे जे आशीर्वाद आमच्यासाठी राखून ठेवलेले आहे, ते आशीर्वाद आम्हाला मिळण्यासाठीची ती एक पहिली पायरी आहे. जर निष्ठाच नसेल, वचनबद्धता नसेल, तर प्रियांनो आमच्यासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद आम्हाला मिळतील का? नाही मिळणार. पण आजची निष्ठा अशी झाली आहे, 2 महिने एका ठिकाणी निष्ठा, 2 महिने एका ठिकाणी विश्वास, 2 महिने एका ठिकाणी वचनबद्धता आणि 4 महिने दुसऱ्या ठिकाणी. हालेलुया. आशीर्वाद कसे मिळतील? मिळतील का? प्रभूकडे 2 महिने विश्वास करायचा आणि 2 महिने दुसऱ्या ठिकाणी विश्वास करायचा, कसं मिळेल? नाही. प्रभू निष्ठावंत लोकांना आशीर्वादित करतो. प्रभू वचनबद्ध असलेल्या लोकांना नक्की आशीर्वादित करतो. तुम्ही मागे वळून जर पाहिलं तर ज्या गोष्टी तुमच्याकडे नव्हत्या, परमेश्वराने आज तुम्हाला दिल्या. का? कारण तुम्ही परमेश्वराबरोबर निष्ठावंत आहात. तुम्ही परमेश्वराबरोबर ती वाचा तुम्ही बांधली आणि म्हणून परमेश्वराने तुम्हाला ते आशीर्वाद देऊ केलेले आहे. पण ते आशीर्वाद फक्त ट्रेलर आहेत. यापेक्षा मोठे आशीर्वाद परमेश्वर तुम्हाला देऊ इच्छितो, पण त्यासाठी अधिक तुमची निष्ठा पूर्ण तुमचं जीवन असलं पाहिजे की जे परमेश्वराबरोबर तुमची गाठ तुम्ही घट्ट मानता आणि किती समस्या आल्या तरी त्यातून तुम्ही दूर जात नाही. परमेश्वर नक्की तुम्हाला आशीर्वादित करेल. हालेलुया. कालेबच्या जीवनामध्ये ही गोष्ट होती आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये ही गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की कालेब की ज्या वेळेस तो युद्धामध्ये जात असेल, त्या प्रत्येक युद्धामध्ये प्रभूने त्याला सहायता केलेली आहे. हालेलुया.
यहोशुवाला सहायता केली, मोशेला परमेश्वराने सहायता केली. कारण प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं की 45 वर्ष एक प्रदीर्घ काळ आहे, हा मोठा काळ आहे. आणि या 45 वर्षामध्ये प्रियानो त्याने कधी विचार केला नसेल की मी इथून निघून जाऊ, माझ्यावरतीच का, मीच का. येतो हा विचार कधी कधी. आपण मनुष्य आहोत, मीच का येतो कधी, येतो, नक्की येतो, मीच का. कालेबने हा विचार कधी केला असेल का, नाही केला. म्हणूनच तो इतक्या धिटाईने यहोशुवाला म्हणतो की तू मला माझा डोंगर दे. जो शपथपूर्वक मोशेने परमेश्वराने सांगितलं होतं की ज्या ठिकाणी तुझा पाय लागेल तो प्रदेश मी तुला देईल. हालेलुया. आणि प्रियानो त्याने त्या विश्वासाने त्याने यहोशुवाला या प्रदेशाला त्याने मागितलं, डोंगराळ प्रदेश त्याने मागितला. हालेलुया. जर कालेबच्या ठिकाणी आम्ही असतो तर आम्ही काय विचार केला असता, आजच्या वेळामध्ये कालेब असता तर काय झालं असतं. आजचा कालेब काय चांगलं मागितलं असतं. जो सपाट प्रदेश आहे तो मागितला असता, नदीचा जो प्रदेश आहे तो मागितला असता. हालेलुया. पण प्रियानो 45 वर्ष त्याने काम केलं, 45 वर्ष त्याने युद्ध केलं, 45 वर्ष त्याने परमेश्वराची जबाबदारी त्याने स्वीकारली. आणि त्यावेळेस प्रियानो नंतरहून तो गेला. हालेलुया. आशीर्वाद नंतर आहे. हालेलुया. त्याबरोबर ज्या वेळेस आम्ही आमचं काम करतो त्या वेळामध्ये परमेश्वर आशीर्वाद देतो, पण आशीर्वादाची अपेक्षा कधी केली पाहिजे, अगोदर की नंतर. काय वाटतं, आशीर्वादाची अपेक्षा कधी केली पाहिजे, पहिली की नंतर? खरंच सांगा, आम्ही काय करतो? शेतकऱ्याकडे आम्ही पाहावं की शेतकरी अगोदर पेरतो आणि नंतर तो अपेक्षा करतो, बरोबर. पण जे शेतकरी न पेरता अपेक्षा करतात त्यांना मिळतं का? नाही मिळत. सो तो त्या प्रकारचं काबाड कष्ट सुद्धा करतो, त्या प्रकारची त्याची मेहनत तो देतो, त्याचा वेळ तो देतो. आणि जो वेळ देतो प्रियानो त्याला नक्की चांगलं उत्पन्न मिळतं, बरोबर आहे. जरा जोरदार वाजूयात. सो तुम्ही सुद्धा ज्या वेळेस निष्ठापूर्ण प्रभूचं काम तुम्ही कराल, वचनबद्ध तुम्ही प्रभूच्या कार्यासाठी असाल, जी जबाबदारी प्रभूने तुम्हाला देऊ केलेली आहे त्या जबाबदारीला तुम्ही 100% पूर्णपणे ते काम तुम्ही करता, तुमचे आशीर्वाद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ते आशीर्वाद जे तुमच्यासाठी राखून ठेवलेले आहे, जो डोंगराळ प्रदेश परमेश्वराने तुमच्यासाठी राखून ठेवलेला आहे, तो आशीर्वाद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, कारण ते तुमच्यासाठी राखलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. एका राजाने एक दवंडी दिली आपल्या राज्यामध्ये संध्याकाळच्या वेळामध्ये. त्याने सांगितलं की उद्या राजमहालामध्ये, त्या दवंडी देण्याने सांगितलं की उद्या राजमहालामध्ये अशा वस्तू ठेवल्या जातील की ज्या वस्तू तुम्हाला आवडतील आणि ज्या वस्तूवरती तुम्ही हात ठेवाल ती वस्तू तुमची होऊन जाईल. आणि त्या वेळामध्ये सर्व लोक ऐकतात आणि सकाळची वाट ते पाहतात की आता सकाळ कधी होणार. आणि ज्या वेळेस त्या राजमहालाचा दरवाजा उघडेल आणि मी त्या राजमहालामध्ये जाईल. राजमहालामध्ये मी गेल्यानंतर प्रत्येक जण विचार करून ठेवतो की मी या वस्तूला पाहिलं आणि ती वस्तू मला पाहिजे, मी लगेच ती वस्तू त्याला हात लावेल म्हणजे ती वस्तू माझी होईल. सकाळ होते. सकाळ झाल्यानंतर राजमहालाचा दरवाजा उघडला जातो आणि जसा दरवाजा उघडला जातो अशी त्या ठिकाणी गर्दी असते प्रियानो, ती भयंकर गर्दी. सर्व राज्यामधले लोक त्या ठिकाणी आलेले असतात आणि प्रत्येक जण प्रियानो धावत पळत जातो, धावत पळत जातो. आणि ज्या ज्या वस्तू त्यांना त्या ठिकाणी त्यांना आवडीच्या वस्तू आहेत त्या वस्तू त्या ठिकाणी जाऊन ते हात लावतात, त्या वस्तू धरून घेतात की ती वस्तू कोणीच घेता कामा नये. हालेलुया. पण त्या ठिकाणामध्ये त्या महलामध्ये प्रियानो या वस्तू ठेवलेल्या असताना एक लहान मुलगी सर्व त्या गर्दीतून वाट काढत त्या राजापर्यंत पोहोचते आणि ती राजाला जाऊन हात लावते.
राजाला जाऊन हात लावते आणि ती म्हणते, आता राजा माझा झाला म्हणजे या वस्तू सुद्धा माझ्या झाल्या. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही लहान सहान गोष्टीकडे आमचं लक्ष केंद्रित करतो. आम्ही ज्या गोष्टी त्या राजाकडे आहेत त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित न करता, प्रियांनो, आम्ही फक्त त्या लहान सहान गोष्टी की त्या गोष्टी आम्हाला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहतो. प्रियांनो, जो जगाचा राजा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याकडे या, तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी मिळतील. पण प्रियांनो, त्या वेळेसच त्या गोष्टी आम्हाला मिळू शकतील ज्या वेळेस आम्ही निष्ठावंत राहू, आम्ही प्रामाणिकपणे आम्हाला दिलेलं काम आम्ही प्रामाणिकपणे करू, वचनबद्धतेने. आमच्या वेळेचं नियोजन आम्हाला स्वतःला करावं लागेल. हालेलुया. त्याचं नियोजन करण्यासाठी प्रभू येणार नाहीये. त्याने आम्हाला ही बुद्धी दिली आहे, त्याने आम्हाला ज्ञान दिलंय, त्याने आम्हाला शिकवण दिलेली आहे, त्याने आम्हाला शिक्षण दिलेलं आहे की आमच्या वेळेचं नियोजन आम्हाला कसं करायचंय. सभेचा वेळ आपण येतोय 12 वाजता. सभेचा वेळ आहे 11 वाजता, आपण येतोय 1:30 वाजता. सभेचा वेळ आहे 11 वाजता, काही जण येतात पाळत साहेब सलाम. हालेलुया, हालेलुया. सो आमची निष्ठा पूर्ण नाहीये, आमची वचनबद्धता नाहीये. आणि जर वचनबद्धता नाहीये तर प्रियांनो, आशीर्वाद सुद्धा आमच्या जीवनामध्ये नाहीये. अगोदर आम्ही आशीर्वादाची अपेक्षा करतो आणि त्यानंतरहून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. कसं मिळेल प्रियांनो? निष्ठापूर्ण प्रभूचं काम तुम्ही करा, निष्ठापूर्ण वचनबद्धतेने प्रभूचं तुम्ही काम करा. बघा, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद जे तुमच्यासाठी राखून ठेवलेले आहे ते आशीर्वाद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, ज्या तत्परतेने, ज्या हिमतीने कालेब म्हणू शकतो, तितकी हिंमत आमच्याकडे आहे का? की प्रभू, मी इतकं काम केलं, तुम्हाला जे आशीर्वाद माझ्यासाठी राखून ठेवले, माझा डोंगर तुम्हाला दे, माझा डोंगराळ प्रदेश तुम्हाला दे, आम्ही म्हणू शकतो का? का नाही? कारण त्या निष्ठा पूर्ण पद्धतीने आम्ही आमचं काम आम्ही केलेलं नाहीये. पण प्रभूची इच्छा आहे की आम्ही निष्ठापूर्ण वचनबद्धतेने आम्ही आमचं काम करावं आणि आमच्यासाठी राखून ठेवलेला आशीर्वाद आम्ही परमेश्वराकडे मागावा. हालेलुया. नक्की तो देण्यासाठी तत्पर आहे. हालेलुया, हालेलुया. सो एक वचन आम्ही वाचूया. 1 कोरिंथ 6 अध्याय आणि वचन 19 आणि वचन 20 मध्ये. 1 Corinthians chapter 6 verse 19 and 20. 1 Corinthians chapter 6 verse 19 and 20. 1 Corinthians 6 अध्याय वचन 19 आणि वचन 20. प्लीज. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. या ठिकाणी परमेश्वराचं वचन ज्या स्वरूपाने आम्हाला सांगत आहे, तत्पूर्वी एका गोष्टीकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छित आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की ज्या प्रकारे कालेब त्याच्या शरीराचा संपूर्ण भाग, त्याचे संपूर्ण जीवन हे परमेश्वराच्या कार्यासाठी त्याने समर्पित केलेले होते. कारण एका मोठ्या लोकसमुदायाला घेऊन चालण्याबरोबर एका मोठ्या जबाबदारीला तो घेऊन चालत होता. यहोशुआ बरोबर तो होता, मोशे बरोबर तो होता, इस्रायली लोकांबरोबर तो होता. सो त्याच प्रकारे प्रियांनो, आम्ही सुद्धा ज्या वेळेस विश्वासणाऱ्यांबरोबर आहोत, आम्हाला कधी कधी वाटतं की मी तर पास्टर नाही, मी तर असिस्टंट पास्टर सुद्धा नाही, मी तर संडे स्कूल टीचर सुद्धा नाही, मी लीडर सुद्धा नाही, आणि माझ्यावरती काय जबाबदारी? हालेलुया. येतोय विचार. पण प्रियांनो, प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं या ठिकाणामध्ये? परत एकदा आम्ही वचन पाहतो की तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक. हालेलुया. तुम्ही स्वतःचे मालक. पण आम्ही काय म्हणतो? मी माझ्या मनाचा मालक, मला वाटेल मी तसं जगेल, मला वाटेल मी तसं राहील, माय लाईफ माय रूल. गाड्यांवरती मोठमोठे बोर्ड लावलेले असतात, काही जण स्टेटस सुद्धा ठेवतात. हालेलुया. ज्यांनी ठेवले त्यांना फार हसायला येत आहे. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. हालेलुया. सो प्रियांनो, या ठिकाणामध्ये
परमेश्वराचं वचन स्पष्टतेने आम्हाला सांगतं की तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जी देवाची आहे त्याद्वारे देवाचा गौरव करावा. आम्ही देवाचा गौरव केव्हा करू शकतो, कसा करू शकतो? फक्त पास्टरांनी करावा का? असिस्टंट पास्टरांनीच करावा का? संडे स्कूल टीचरनीच करावा का? डिक्कननीच करावा का? लीडरनीच करावा का? देवाचा गौरव, देवाचा गौरव करणं म्हणजे काय आहे? ओके, सिस्टरांनी सांगितलं उठता बसता निसता फिरता इकडे तिकडे जाताना आम्ही फक्त प्रभूची स्तुती करणं म्हणजे देवाचा गौरव करणं, बस इतकंच आहे. आणखी? ओके, देवाला समर्पित होणं आणखी? हा, ओके, सर्व स्थितीमध्ये देवाचा उपकार स्मरण करणं, ओके, आणखी? देवाच्या सानिध्यतेमध्ये जाणे, ओके, आणखी? बोला. देवाचा गौरव करणं म्हणजे काय आहे जरा मला सांगा. हा, ओके, स्तुतीचा नित्य यज्ञ आम्ही अर्पण करावा. ओके, वाचूयात आम्ही रोमन चॅप्टर 12 वर्स 1. रोम करासपत्र याचा अध्याय 12 आणि वचन 1 या ठिकाणामध्ये आम्हाला वचन काय सांगतं? म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपले शरीर जिवंत व पवित्र देवाला ग्रहणी यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. काय आहे? आध्यात्मिक सेवा. देवाचा गौरव करणं, देवाची सेवा करणं काय आहे? तर या ठिकाणी वचनामध्ये स्पष्टतेने सांगितलेलं आहे की तुम्ही तुमचे जे शरीर आहे ते देवाला जिवंत, जिवंत असतानाचा, जिवंत व्यक्तीच देवाचं मंदिर आहे. मेलेलं शरीर हे देवाचं मंदिर नाहीये. आहे का? मेलेला व्यक्तीचं शरीर हे मंदिर नाहीये. ती माती आहे, ते एक मेलेलं शरीर आहे. परमेश्वर जिवंत असलेल्या व्यक्तीच्या शरीराचं मंदिर या स्वरूपाच्या गोष्टी या वचनामध्ये तो सांगत आहे की तुम्ही तुमचं शरीर जिवंत पवित्र व देवाला ग्रहणी यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. कोणाकोणाची आहे ही आध्यात्मिक सेवा? कोणाची आहे? प्रत्येक विश्वासणाऱ्याची आहे. हालेलुया. प्रत्येक विश्वासणाऱ्यांची ही आध्यात्मिक सेवा आहे. आम्हाला विचार येतो की मी तर पास्टर नाही, मी तर सेवक नाही, मी तर मिशनरी नाही, मी संडे स्कूल टीचर नाही, मी लीडर नाही, मी डिक्कन नाही, मी कुठल्या पदावरती मी नाहीये, माझ्यावरती कोणती जबाबदारी नाही, मी कशाला सेवा करू? हालेलुया. पण प्रभू येशू त्याच्या वचनामध्ये या गोष्टी आम्हाला स्पष्ट करत आहे की तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे. आमच्या मंदिराच्या द्वारे, या शारीरिक रूपी मंदिराच्या द्वारे देवाचा गौरव, त्याची महिमा, त्याची सेवा आम्ही करत आहोत का? हालेलुया. जर किरायेदाराने त्या घरावरती जर ताबा मारला तर काय होतं? काय होतं? एखाद्या किरायेदाराने त्या घरावरती ताबा मारला तर काय होतं? घरमालक काय करतो? होतं का? असंच होतं ना. घरमालक काय करतो? फटके देतो ना. सर, घरमालक प्रभू आहे, तो पवित्र आत्मा आहे. हालेलुया. आणि जर आम्ही या घराला, या मंदिराला जर आम्ही अयोग्यरित्या त्याचा वापर केला तर नक्की तो फटकेच देतो. ते आम्हाला फटके समजायलाही पाहिजे. हालेलुया. हे मंदिर आहे, देवाचं हे मंदिर आहे. यामध्ये व्यसन चालणार नाही, व्यभिचार चालणार नाही, पाप चालणार नाही, वाईट गोष्टी चालणार नाही, वाईट बोलणं चालणार नाही, वाईट पाहणं सुद्धा चालणार नाही, वाईट कृत्य सुद्धा चालणार नाही. जर या मंदिराचा जर आम्ही दुरुपयोग करू तर त्याचं शासन करण्याचा पूर्णपणे अधिकार प्रभूकडे आहे. हालेलुया. त्याने आम्हाला हे किरायाने दिलेलं आहे. हे मंदिर, हे शरीर त्याने आम्हाला किरायाने दिलेलं आहे आणि त्याचा वापर आम्ही चांगलाच करावा. बोलू येशू मसीह की. सो पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की आम्ही स्वतःचे मालक नाही. आमचा मालक कोण आहे? प्रभू येशू आहे. सो त्याच्या आधिपत्याखाली आम्ही राहायला पाहिजे.
आणि ज्या व्यक्तीला प्रभू येशूच्या आधिपत्याखाली राहण्याची इच्छा असते, जो व्यक्ती त्याच्या आधिपत्याखाली राहतो, प्रियनो, त्याची उन्नती झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया, हालेलुया. सो कालेबने असं म्हणलं नाही की आता मला युद्ध येतं, मी माझं युद्ध करेल. हालेलुया. मी एखादा माझा प्रदेश जिंकतो आणि त्या ठिकाणामध्ये मी जाऊन राहतो, नाही. तो संपूर्ण प्रदेश, तो संपूर्ण देश परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी दिला होता. इस्रायल देश, कनान त्याला आपण म्हणतो. हालेलुया. तो कनानातला एक भाग त्याने मागितला. तो भाग कोणता आहे? डोंगराळ प्रदेश. पण तो निष्ठावंत राहिला, तो वचनबद्ध राहिला. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्ही वचनबद्ध राहणं त्या प्रभू बरोबर, आम्ही निष्ठावंत राहणं त्या प्रभू बरोबर, ही गोष्ट प्रियांनो फक्त आम्हाला स्पष्ट करण्याची गरज नाही. ती गोष्ट ऑटोमॅटिकली स्पष्ट होत चालते आमच्या कृतीने, आमच्या बोलण्याने, आमच्या वागण्याने. बोल येशू मसीह की. आम्ही काय वागतो, आम्ही काय जगतो, आम्ही काय राहतो, आम्ही काय बोलतो, आम्ही कसं जीवन आमचं जगत आहोत, प्रियांनो, त्यातून त्या गोष्टी स्पष्ट होत असतात. निष्ठावंत असणं, प्रियांनो, या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. कालेबच्या जीवनामध्ये त्या गोष्टी होतात. हालेलुया. आम्ही पाहतो की जे प्राणी असतात ते निष्ठावंत असतात, निष्ठावंत असतात आणि ते आपल्या मालकाला विसरत नाही. त्या मालकाने त्याला खाऊ घातलेलं असतं, पिऊ घातलेलं असतं, सांभाळलेलं असतं, त्याची निगा त्याने राखलेली असते आणि म्हणून ते प्राणी त्या मालकाला सोडून जात नाही. त्या मालकावरती एखादं संकट जर ओढावलं तर त्या वेळामध्ये ते त्याची राखण करण्यासाठी, संरक्षण करण्यासाठी ते प्राणी सुद्धा त्यांचं काम पूर्णपणे तत्परतेने करतात. हालेलुया. सो प्राण्यांच्या ठाई निष्ठा पूर्ण राहणं, जगणं त्यांना माहिती आहे, पण मनुष्य त्या गोष्टी विसरून गेलाय. आम्ही पाहतो की वचनबद्धता ही एका 30-40 वर्षा अगोदरची जी वचननिष्ठता किंवा वचनबद्धता जी होती, एकदा जर शब्द दिला तर इकडे काही होईल, पण तो शब्द पूर्ण केला जायचा. बरोबर आहे? असंच होतं. त्यांचा शब्द पूर्ण करण्यासाठी, प्रियनो, ते आपला प्राण देण्यासाठी सुद्धा ती तत्परता त्यांच्या जीवनामध्ये होती. पण ती वचनबद्धता आता राहिली आहे का? निष्ठा पूर्णता आता राहिली आहे का? आणि म्हणून रोज नवीन एक पक्ष तयार होत आहे. बोलो येशू मसीह की. नवीन रोज काहीतरी तयार होत आहे, कारण निष्ठा पूर्ण राहणं, वचनबद्ध राहणं ही गोष्ट संपुष्टात आली आहे. पण प्रियांनो, जो व्यक्ती निष्ठापूर्ण राहतो, जो व्यक्ती वचनबद्ध राहतो, प्रियांनो, तो आशीर्वाद त्याच्या जीवनामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. सो ही पहिली गोष्ट प्रियांनो आम्हाला पाहायला मिळते. जो कालेब आहे, कालेबच्या जीवनामध्ये तो निष्ठापूर्ण असलेला, वचनबद्ध असलेला तो व्यक्ती होता. दुसरी गोष्ट, विश्वासू होता. कालेब कसा होता? विश्वासू होता. कालेब हा विश्वासू होता. वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं यहोशुवाचं पुस्तक अध्याय 14 आणि वचन 10 मध्ये. जोशुवा चॅप्टर 14 वर्स 10 and 12. यहोशुवाचं पुस्तक अध्याय 14 वचन 10 आणि 12 या ठिकाणामध्ये वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वचन आम्ही वाचूयात. इस्रायल रानात प्रवास करीत असताना परमेश्वराने मोशेला हे सांगितले, तेव्हापासून पहा, आज 45 वर्ष परमेश्वराने आपल्या म्हणण्याप्रमाणे मला जिवंत ठेवले आहे. आज बघ, मी 85 वर्षाचा आहे. मोशेने मला पाठविले त्या दिवशी मी जितका समर्थ होतो तितकाच आजही आहे. लढण्याची व धावपळ करण्याची ताकद माझ्यात त्यावेळी होती, तेवढीच आजही आहे. तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे, तेथे अनाकी व त्याची मोठमोठी. वचन 12. तेव्हा परमेश्वराने त्यावेळी म्हटल्याप्रमाणे हा डोंगराळ प्रदेश मला दे, तेथे अनाकी व त्यांची मोठमोठी तटबंदी नगरे आहेत. हे तू त्या दिवशी ऐकलेच होते. परमेश्वर माझ्या बरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईन. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रियानो मला पाहायला मिळतं की जो प्रदेश त्यांनी जिंकला, कनान हा प्रदेश, कनान हा देश त्यांनी जिंकला. या कनान देशामध्ये किंवा कनानच्या प्रदेशामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे लोक होते राहायला? कोणते कोणते लोक होते? होते का? होते तर सांगा मग. आता हे कोणाला सांगता येईल? जे वचन वाचतात त्यांनाच. कनानी होते, हित्ती होते, परिजी होते, यबुसी होते. बरोबर? नेफिलिम सुद्धा त्या भागामध्ये होते. आणि ज्या वेळेस हा प्रदेश त्यांनी जिंकला, तो
तो जिंकल्यानंतर हा कालेब काय म्हणतो, मला बाकीचा प्रदेश नको, मी जो प्रदेश मागतोय तो प्रदेश डोंगराळ प्रदेश, माझा डोंगर तुम्हाला दे, कारण त्या डोंगरावरती मी माझा पाय ठेवला, मला खडतर प्रदेश मला पाहिजे. ज्या ठिकाणी सुख सुविधा आहे, ज्या ठिकाणचा प्रदेश हा सपाट आहे, त्या ठिकाणचा प्रदेश मला नको. हालेलुया. आम्ही ज्या ठिकाणी सुख सुविधा असलेल्या ठिकाणाला आम्ही बऱ्याच वेळेस आम्ही मागत असतो. कम्फर्ट झोन आम्हाला चांगला आवडतो. हालेलुया, हालेलुया. कम्फर्ट झोन, त्याला काय म्हणलं जाईल मराठीमध्ये? कम्फर्ट झोन, सुख सुविधा असलेला, सुविधायुक्त असलेलं एक ठिकाण आम्ही कधी सोडत नाही. असंच असतं. पण ज्या ठिकाणामध्ये असुविधा होतात त्या ठिकाणामध्ये आम्हाला जायला आवडत नाही. माणसाचं तसंच आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्वजण माझ्या बरोबर आहात? सर्वजण नक्की? जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. कालेबच्या जीवनामध्ये पवित्र शास्त्र मला सांगतं की तो आत्मविश्वासू तो होता. आत्मविश्वास असणं फार गरजेचं आहे. ज्या व्यक्तीच्या ठाई आत्मविश्वास नसतो तो रुग्ण, जो अधिक 10 वर्ष जगू शकतो तो 1 महिन्याच्या आत सुद्धा मरतो. बरोबर आंटी? काही दिवसामध्येच तो मरण पावतो. आणि म्हणून डॉक्टर सुद्धा म्हणतात की आता ते स्वतःला स्वतः खचून बसलेत, आणि जो रुग्ण, जो व्यक्ती खचून बसतो तो व्यक्ती कोणतंही काम करू शकत नाही, त्याचं शरीर सुद्धा रिस्पॉन्ड करत नाही, त्याचं शरीर सुद्धा त्याला साथ सोडून देतो. म्हणून आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. हालेलुया, हालेलुया. जो व्यक्ती म्हणतो येस आय कॅन डू, हो मी करू शकतो, जो व्यक्ती आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास करतो तोच व्यक्ती विजयशाली होतो. हालेलुया. पण तो आत्मविश्वास त्याच्या जीवनामध्ये कुठून येतो माहिती आहे? जो व्यक्ती विश्वास करतो की माझा प्रभू माझ्या बरोबर आहे, तोच व्यक्ती हे वचन म्हणू शकतो की मी करू शकतो कारण माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. कारण प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की देवाला कुठली गोष्ट अशक्य नाही, त्याला सर्व काही, आणि जर प्रभू माझ्या बरोबर आहे तर मला सुद्धा सर्व काही शक्य आहे. बोलो यीशु मसीह की, यीशु मसीह की, यीशु मसीह की. सो कालेब हा आत्मविश्वासू होता, आणि म्हणून तो आत्मविश्वासाने तो यहोशवाकडे गेला की तू माझा डोंगराळ प्रदेश मला तू दे. आणि त्याने काय म्हणलं वचनामध्ये आम्ही पाहतो की वचन 12 मध्ये की तेथे आनाकी व त्यांची मोठमोठे तटबंदी नगरी आहेत, हे तू त्या दिवशी ऐकले होते. परमेश्वर माझ्या बरोबर असला तर त्याच्या म्हणण्याप्रमाणे मी त्यांना हाकून देईल. हालेलुया, हालेलुया. हा जो प्रदेश आहे नेफिलीम असलेले लोक आहेत. या ठिकाणचे जे लोक होते कसे होते? धिप्पाड होते. आपण त्या नेफिलीमला म्हणतो दानव. म्हणजे विचार करा की एक व्यक्ती की ज्याचं नाव पवित्र शास्त्रामध्ये आहे, कोण आहे माहिती आहे? हा गल्यात, की ज्याला एक छोटा सुकुमार असलेला एक दावीद त्याला एका गोट्याने, गोफणीच्या एका गोट्याने त्याला ठार करतो. विचार करा की त्याची उंची इतकी भयंकर आहे, आणि त्याची उंची आणि बाकीचे लोक हे लहान लहान आहेत, छोटे छोटे आहेत. सो पवित्र शास्त्रामध्ये एका व्यक्तीवरून आम्हाला लक्षात येईल की त्या लोकांची उंची किती असेल. 20-20 फुटापर्यंत उंची असेल. विचार करा. साधारण भारतीय मनुष्याची उंची किती असते माहिती आहे? साधारण उंची किती मांडली जाते? 5.5 फूट. 5.5 फूट साधारण भारतीय मनुष्याची उंची मानली जाते. आणि जास्तीत जास्त उंच किती असतो भारतीय मनुष्य? 7 फुटापर्यंत. 7 त्याच्यापेक्षा क्वचितच असेल कोणीतरी. विचार करा की 12-12, 15-15 फुटाचा असलेला व्यक्ती त्याच्या समोर आपला भारतीय व्यक्ती कसा दिसेल? एकदम छोटा. आणि विचार करा की 15-15, 20-20 फुटाचा व्यक्ती असेल तर त्या ठिकाणामध्ये इस्रायल लोकां जे सैन्य होते ते स्वतःला कसे म्हणतात? आम्ही टोळासारखे होतो. टोळ म्हणजे ते इतके धिप्पाड होते आणि आम्ही छोटे छोटे आम्ही दिसत होतो.
विमानातून तुम्ही घरं पाहिलेत, माणसं पाहिलेत का कधी? एकदम प्रार्थना करा, प्रभू बसवेल तुम्हाला. हालेलुया. तुमची इच्छा नाहीये, तुम्ही प्रार्थना करत नाही की प्रभूने तुम्हाला विमानामध्ये बसवावं. प्रभू बसवेली. हालेलुया. कारण तो विमान बनवणारा सुद्धा तो माझाच परमेश्वर आहे. हालेलुया. ती टेक्नॉलॉजी आणणारा माझा प्रभू आहे. हालेलुया. सो प्रभू नक्की आम्हाला त्यात बसवेल, प्रभू आम्हाला घेऊनही जाईल. आमची प्रार्थनाही असली पाहिजे. सो ज्या वेळेस विमानामध्ये बसले जातं प्रियांनो, जी जमिनीवरती असलेले जे लोक आहेत फार मुंग्यासारखे दिसतात. मोठमोठ्या ट्रक असतील, गाड्या असतील प्रियांनो, एकदम छोट्या दिसायला लागतात. विचार करा की त्या ठिकाणामध्ये जो आत्मविश्वास आहे तो खचायला पाहिजे, पण या ठिकाणामध्ये कालेब काय म्हणतो की परमेश्वर जर माझ्या बरोबर असला तर त्यांच्या त्या प्रदेशातून मी त्यांना हकून देईल. हालेलुया. कधी कधी मी विचार करतो, आमच्या ज्या क्षेत्रामध्ये आम्ही असतो, ज्या नोकरीच्या ठिकाणामध्ये आम्ही असतो, आमच्या व्यवसायाच्या ठिकाणामध्ये आम्ही असतो, आम्ही विचार करतो की नाही मला नाही जमणार, त्या ठिकाणी तर फार कॉम्पिटिशन आहे, मी नाही करू शकत. आपल्या क्लासरूम मध्ये आम्ही असतो, आम्हाला वाटतं की नाही त्याला चांगलं वाचन येतं, त्याला चांगलं ज्ञान आहे, त्याच्या भाषेवरती प्रभुत्व आहे, मला ती गोष्ट नाही जमणार. पण प्रभू तुमच्या बरोबर आहे ही गोष्ट तुम्ही विसरून जाता. हालेलुया. त्यांच्या बरोबर प्रभू नाही, पण तुमच्या बरोबर प्रभू आहे. जिवंत देव तुमच्या बरोबर आहे ही गोष्ट ज्या वेळेस आम्ही विसरत नाही त्यावेळेस प्रियांनो आम्ही प्रत्येक गोष्ट हिमतीने करायला लागतो. हालेलुया. आमचा विश्वास आमच्या प्रभूवरती आहे, कारण जगाचा निर्माण करता जिवंत देव आमचा परमेश्वर आहे, आमचा देव आहे. आणि म्हणून प्रियांनो कालेबला हा विश्वास होता, आणि कालेब एकंदरीत 45 वर्ष त्याने परमेश्वराच्या सेवेला, त्याच्या कामाला त्याने आपल्या जीवनामध्ये केलं. हालेलुया. सो प्रियांनो एक वचन आम्ही पाहूया. यहोशुवाचं पुस्तक अध्याय 14 आणि वचन 34 ते 36. जोशुवा चॅप्टर 14 वर्स 34 टू 36 वचन वाचूयात. इब्री लोकास्पत्र अध्याय 11 आणि वचन 1. इब्री 11 आणि वचन 1 मध्ये, हिब्रू चॅप्टर 11 वर्स 1. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टी बद्दलची खात्री आहे. विश्वास काय आहे? वचन या ठिकाणी सांगतं की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वास. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये विश्वास नसतो तो व्यक्ती कुठलंही काम करू शकत नाही. हालेलुया. 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 विश्वास जर आहे तर तो व्यक्ती मोठमोठे काम नक्कीच करू शकतो, पण विश्वास आमच्या अंतःकरणामध्ये प्रभूकडून आम्हाला दिलेला आहे. तो विश्वास आम्ही न दिसणाऱ्या देवावरती आम्ही करतो, जिवंत प्रभूवरती आम्ही करतो. हालेलुया. येशूवरती आम्ही विश्वास करतो. आम्ही त्याला कधी पाहिलं नाही, पण प्रभू येशूने म्हणलं की न पाहता जो विश्वास करतो ते धन्य. हालेलुया. त्याने आम्हाला धन्य समजलेलं आहे, आणि ती धन्यता आमच्या जीवनामध्ये असताना प्रियांनो तो विश्वास न डगमगता त्याच्यावरती कॉन्स्टंटली आम्ही ठेवणं गरजेचं आहे. विश्वास कमी जास्त होता कामा नये. हालेलुया. विश्वास वाढता असला पाहिजे, पण घटता मुळीच नसता पाहिजे. हालेलुया. ज्या व्यक्तीचा विश्वास हा वाढता असतो तो व्यक्ती मोठमोठे काम त्याच्या जीवनामध्ये केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. पण आम्ही त्यासाठी स्वतःला केपेबल मानत नाही, कधी कधी आम्ही योग्यतेचं मानत नाही, आणि म्हणून ते काम करायला सुद्धा आम्ही धजावत नाही. हालेलुया. आपण कधी कधी विचार करतो, मी उदाहरणासाठी सांगतो की मी फक्त 1000 रुपये सांभाळू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त मिळाले तर घाम फुटायला लागतो. बरोबर. 1 लाख रुपये दिले तर झोप उडून जाते. घरामध्ये 1 लाख रुपये, आणि जर 1 कोटी मिळाले तर मग तर अटॅकच आला. बरोबर आहे. पण प्रियांनो एक गोष्टीचा विचार करा की ज्या लोकांकडे कोटीची रक्कम आणि कोटीचं सोनं नाणं त्यांच्या घरामध्ये असतात, त्यांना माहिती की कुठे ठेवायचंय. ती पात्रता ते स्वतः तयार करतात, स्वतः त्या प्रकारे स्वतःला केपेबल ते मानतात, आणि त्यानुसार त्या गोष्टी ते हाताळतात सुद्धा. आणि आम्हाला जर 1000 रुपये जर कोणी दिले तर आम्ही 5 वेळेस ते मोजू, आणि 20च्या नोटा दिल्या तर संपलंच. मग आता
10च्या तरी मोजता येतील, 20च्या काहीच कॅल्क्युलेशन लागत नाही. एक तर त्या 940च भरतील, काही जणांच्या 970 भरतील. बरोबर होत. आम्ही स्वतःला तयार करत नाही. आम्ही स्वतःला तितकं आत्मविश्वास आमच्या मनामध्ये नाहीये, आमच्या अंतःकरणामध्ये नाही की मी ती गोष्ट हाताळू शकतो. पण जर प्रभू आमच्या बरोबर आहे तर आम्ही प्रत्येक गोष्ट नक्की हाताळू शकतो. नक्की प्रभू आम्हाला त्या गोष्टीसाठी तयार करतो. हालेलुया, हालेलुया. कधी कधी आम्हाला वाटतं, विशेषतः बहिणींबद्दल ही गोष्ट मी सांगेल, की ज्या बहिणीला वाटतं की मी 2 व्हीलर चालू शकते, मी मोपेड गाडी चालू शकते, तर नक्की चालू शकतात. पण ज्यांना वाटतं मी चालू शकत नाही, तर ते कधीच नाही चालू शकत. ही पूर्ण गोष्ट मानसिकतेवरती अवलंबून असते. बरोबर आहे. जर आम्ही म्हणलं मला विमान चालवता येणार नाही, तर नक्कीच चालवता येणार नाही. पण मी म्हणलं मला विमान काय, मी ग्रहावरती सुद्धा जाऊ शकतो, नक्की जाऊ शकतो. हालेलुया. फक्त आमच्या मानसिकतेवरती ती गोष्ट अवलंबून असते. कालेबच्या जीवनामध्ये ही गोष्ट मला पाहायला मिळते की त्याचा पूर्णपणे विश्वास परमेश्वरावरती होता. त्याने ज्या गोष्टी कधी पाहिल्या नव्हत्या त्या गोष्टीत त्याचा विश्वास होता की मला ती गोष्ट मिळू शकते. आणि म्हणून तो यहोशवाला म्हणतो की मी त्यांच्या प्रदेशामध्ये जाऊन परमेश्वर माझ्या बरोबर आहे तर मी त्यांना हाकून देईल. कित्येक जणांना त्याने हाकून दिलेलं होतं, कित्येक जणांना त्याने ठार मारलेलं होतं. तो आत्मविश्वास कालेबच्या ठाई होता. तो आत्मविश्वास आमच्या जीवनात आहे का? हालेलुया, हालेलुया. आम्हाला कोणाला हाकून नाही द्यायचं या. आमचा आत्मविश्वास हा पाहिजे की प्रभू जे आत्मे तुझ्यासाठी जिंकलेलं नाही, प्रभू मी ते आत्मे जिंकू शकेल, तू माझ्या बरोबर आहेस. हालेलुया. आम्हाला कोणाबरोबर युद्ध करायचं नाहीये. हालेलुया. गेल्या दिवसामध्ये एक जण माझ्याकडे आले आणि म्हणे की मी दाविदासारखं मी जाऊन युद्ध करतो. काय वाटतं, करायला पाहिजे का? करू शकतो का? दावीद कोणाचं काम करत होता? परमेश्वराचं. तो एक राजा होता आणि त्या वेळामध्ये की त्याची जी परिस्थिती आहे, आता सुव्यवस्था राखण्यासाठी देशामध्ये कायदा दिलेला आहे, नियम दिलेला आहे. आणि त्या नियमांचं जर आम्ही पालन केलं नाही आणि दाविदासारखं जर आम्ही गेलो भांडण करायला, काय होईल? चला म्हणजे जेलची हवा खा, तिथलं जेवण चांगलं आहे, असं होईल. सो आम्ही परिस्थिती ओळखता यायला पाहिजे. परिस्थितीनुसार आमचं भान सुद्धा आम्ही राखलं पाहिजे. हालेलुया. आणि जर आम्ही परिस्थितीला ओळखलं नाही तर प्रियांनो आम्हाला आमच्या त्या वाईट परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागेल. सो आम्ही कालेब कडून ही गोष्ट शिकतो की कालेब कसा होता? कसा होता? विश्वास होता, आत्मविश्वास तो होता. सो आमच्या जीवनामध्ये सुद्धा आत्मविश्वास असला पाहिजे. त्यानंतर तिसरी बाब आम्ही समजून घेऊया कालेब बद्दल. कालेब हा धैर्यवान होता. किती जणांना आवडतं बरं धैर्यवान असायला? आवडतं बरं का. पण आहोत का आम्ही? आता जर म्हटलं मी साप आला तर कोणीच थांबणार नाही. हा, सापाचं सोडा, मी फक्त उंदीर जर म्हणलं तर उंदरापासून सगळे पळून जातील. हा, एक नागतोडा जरी आला तर कोणी थांबणार नाही त्या जवळपास. सो हा झुरळ, हा झुरळ, झुरळ, एक झुरळ निघाला तर किती धैर्य आहे ते त्यातूनच ती स्पष्ट होऊन जाईल. ओके. सो कालेबच्या जीवनाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं की कालेब त्याच्या जीवनामध्ये वचनबद्ध होता आणि त्याचबरोबर तो आत्मविश्वास सुद्धा तो होता. वचनबद्धता असल्या कारणाने आत्मविश्वास त्याच्या जीवनामध्ये होता. आत्मविश्वास त्याच्या जीवनामध्ये असल्या कारणानेच तो धैर्यवान बनला. हालेलुया. पहिला पाया काय आहे? वचनबद्धता. त्याला काय म्हणतो आम्ही? निष्ठापूर्ण असणं. आणि त्याच वेळेस आमच्या जीवनामध्ये आत्मविश्वासू आम्ही बनू शकतो. आणि आत्मविश्वासू ज्या वेळेस आम्ही असू त्याच वेळेस आम्ही धैर्यवान आम्ही बनू. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये प्रियांनो धैर्यवान असणं फार गरजेचं आहे. किती जणांना भीती वाटते बरं? हा, आता कोणीच हात वरती नाही करणार, मला माहिती आहे. हा, कोविडच्या वेळेस किती जणांनी मास्क लावले, मास्क कंटिन्यू लावून ठेवले? नाही, नियमांचं पालन आम्हाला करायलाच पाहिजे होतं, पण बरेच जण भीतीच्या कारणाने मरण पावले. तुम्हाला सांगतो
जितके लोक त्या कोविडनी मरण पावले नाही तितक्या पर्सेंटेज पेक्षा जास्त पर्सेंटेज हे फक्त भीतीने मरण पावले. बरोबर आंटी? या गोष्टीचं तुम्ही माहिती घेऊ शकता. अनेक जण भीतीच्या कारणाने मरण पावले. काही जण सकाळ संध्याकाळ त्या सॅनिटायझरने आंघोळ करत होते. सत्यता होती ती. ते फवारा कंटिन्युअसली मारत होते आणि इतकं स्वतःला जपत होते, इतकं की त्यांना वाटत होतं की मी आता मरावंच नाही, कधीच नाही मारणार आहे. मी सॅनिटायझर लावलं म्हणजे मी मारणार नाही, डेटॉलने आंघोळ केली मी मारणार नाही. किती जण हात कंटिन्युअसली धुत होते. मी फक्त हे अलीकडचं उदाहरण देतोय. आणखी बरेचशी उदाहरणं आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या कारणाने आमचं धैर्य आम्हाला लक्षात येतं. धैर्य जर आमच्या जीवनामध्ये धैर्य नाही, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही कायम भीत राहतो तर पियानो त्या कारणाने आम्ही कोणतीही गोष्ट करण्यासाठी आम्ही हिंमत बांधत नाही. एक वचन आम्हाला पाहायला मिळतं गणनाचं पुस्तक अध्याय 13 आणि वचन 33 मध्ये. नंबर्स चॅप्टर 13 वर्स 33. नंबर्स चॅप्टर 13 वर्स 33. गणनाचं पुस्तक अध्याय 13 आणि वचन 33. प्रगटीकरणानंतर नाही या. काही जण नवीन करारामध्ये शोधतायत. हा वाचूया प्लीज. तेथे नेफिलिम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज. गणनाचं पुस्तक 13 आणि 33 मध्ये या ठिकाणामध्ये वचन सांगतं तेथे नेफिलिम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. आणि आम्ही पाहतो की जे घटना किंवा ज्या गोष्टी कालेबने नमूद केल्या होत्या की अनाकी वंशज त्या ठिकाणामध्ये आहे. म्हणजे कोण होते त्या ठिकाणामध्ये? अनाकी म्हणजे कोण? हे दानव होते. हे नेफिलिम त्या ठिकाणामध्ये होते. हे नेफिलिम बद्दल आम्ही पवित्र शास्त्रातून हा अभ्यास केलेला आहे. हे धिप्पाड लोक होते, अकराळ विक्राळ हे लोक होते, शक्तिशाली हे लोक होते. आणि हे वंशज इतके भयंकर होते की हे फक्त मनुष्याला क्रूरतेने त्यांना वागणूक देत होते आणि फार क्रूर हे लोक होते. त्यांना दयामाया नव्हती. नरभक्षी सुद्धा त्यांना म्हणलेलं आहे. विचार करा, मनुष्य हरवू शकतो, पण हे दानव, या दानवांना हरवणं हे एका साधारण मनुष्याच्या शक्तीच्या, ज्ञानाच्या, बुद्धीच्या, बलाच्या बाहेर ही गोष्ट होती. पण कालेब कसा होता? धैर्यवान. जर आत्मविश्वास जर असेल, ज्याला झोप आली तो म्हणेल हालेलुया. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. आपल्या बाजूच्या व्यक्तीला म्हणा, प्रभू तुमच्यावरती फार प्रेम करतो. काही जण डोळे लावूनच म्हणतात प्रभू माझ्यावरती फार प्रेम करतो. हालेलुया. जर आम्ही वचन लक्षपूर्वक ऐकणार नाही तर कहाँ गए थे, काही नाही, क्या लाए, कुछ भी नाही, फक्त आलो आणि गेलो. चहा चांगली बनली होती. हालेलुया. आणि नंतर असं होतं, पाळक साहेब वचन खूप चांगलं होतं आज. हालेलुया. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. सो हा तिसरा मुद्दा आहे की कालेब धैर्यवान होता. आमच्या जीवनामध्ये धैर्यवान आम्ही असणं गरजेचं आहे. टोळावरती त्याने मात केली, त्या टोळीवरती त्याने मात केली जे नेफिलिम होते. आणि त्या नेफिलिम लोकांवरती, त्या घराण्यावरती, त्या अनाकी लोकांवरती, अनाकी वंशजावरती त्याने पियानो कालेब आणि त्याच्या लोकांनी त्या ठिकाणामध्ये पियानो त्या डोंगराळ प्रदेशावरती जाऊन त्याने त्या लोकांना हाकून दिलं. कारण कालेब कसा होता? निष्ठापूर्ण होता. कालेब आत्मविश्वासू होता. कालेब हा धैर्यवान होता. आणि आज जर तुम्ही धैर्याने या ठिकाणामध्ये प्रभूकडनं त्या अपेक्षा तुम्ही करतायत, परमेश्वर नक्की ज्या गोष्टी तुम्ही मागत आहात त्या प्रत्येक गोष्टी प्रभू तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. बोलू येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो
नेफिलिम त्या अनाकी लोकांच्या त्या संपूर्ण प्रदेशावरती वर्चस्व मिळवण्यासाठी त्या ठिकाणामध्ये हा कालेब गेला. आणखी एक वचन आम्ही पाहूया. गणना याचा अध्याय 14 वचन 8 आणि 9. नंबर्स चॅप्टर 14 वर्स 8 and 9 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे, परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो त्या दुधामदाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हास नेईल आणि तो देश आम्हाला देईल. तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड मात्र करू नका आणि त्या देशाच्या लोकांची भीती बाळगू नका, कारण ते आमचे भक्ष्य होतील. त्यांचा आधार तुटला आहे पण आमच्या बरोबर परमेश्वर आहे, त्यांची भीती बाळगू नका. बोलो येशू मसीह की. ज्या वेळेस आम्ही आमच्या समस्येला आमच्यापेक्षा मोठे मानायला लागतो त्यावेळेसच आम्ही हारलेलो असतो. माणूस केव्हा हारतो माहितीये? माणूस केव्हा हारतो? ओके, विश्वास डगमगल्यानंतर. आणखी केव्हा हारतो? त्याने हार मांडली म्हणजे तो हारला. पण तो व्यक्ती हारत नाही जो व्यक्ती प्रयत्न करत राहतो. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही पाहतो की अनेक प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च होतात, वेगवेगळ्या प्रकारचे शोध लागतात. ज्यावेळेस पहिला बल्ब बनवण्यात आला, तो बल्ब बनवण्यासाठी शेकडो वेळेस त्यांना हार पत्करावी लागली. शेकडो वेळेस तो बल्ब त्यांचा फुटला, शेकडो वेळेस त्यांचा तो प्रयोग फेल गेला. पण शेवटपर्यंत त्यांनी तो प्रयोग करत राहिले आणि आज आम्ही प्रकाशामध्ये बसलो. जर त्या ठिकाणामध्ये त्यांनी हार मांडली असती तर पियानो आज आम्ही सुद्धा अंधारामध्ये बसलो असतो. बरोबर. सो जो वैज्ञानिक असतो तो जर हार मानत नाही त्याचं काम पूर्ण होईपर्यंत, तर आम्ही मनुष्य आहोत, आम्ही प्रभूचे निवडलेले लोक आहोत, त्या सायंटिस्ट पेक्षा आम्ही जास्तच आहोत. हालेलुया, हालेलुया. त्यांच्याकडनं ती गोष्ट आम्ही शिकलो पाहिजे की त्यांचा जो विश्वास असतो, त्यांचा जो धैर्य असतो, तो धैर्य तो तुटू देत नाही, आत्मविश्वास तुटू देत नाही. आमच्या जीवनामध्ये ही गोष्ट फार महत्वाची आहे. कालेबच्या जीवनामध्ये ही गोष्ट होती आणि म्हणून तो युद्धावरती युद्ध तो जिंकला, युद्धावरती युद्ध तो त्याने केलं आणि प्रत्येक युद्धामध्ये प्रभूने त्यांना यशस्वी केलं, विजयी केलं. हालेलुया. सो आमचा शत्रू सैतान, आमच्या समस्या यांना आमच्यापेक्षा आम्ही कधीच मोठं मानता कामा नाही, कारण प्रभू येशूने त्या सैतानाला आपल्या पायाखाली तोडवलेला आहे. हालेलुया. प्रभूने त्या मरणावरती त्याने विजय मिळवलेला आहे. प्रभूने प्रत्येक गोष्टीला हरवलेला आहे, कारण प्रभू जिवंत, सामर्थ्यशाली, विजयशाली प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आम्ही त्याचे प्रिय लेकर आहोत, आम्हाला सुद्धा तो नक्की विजय देईल. सो त्यानंतर ज्या प्रकारे मी पाहिले की कालेब कसा होता, धैर्यवान होता, त्याच प्रकारे पियानो कालेब हा विजयी किंवा विजेता सुद्धा तो होता. विजेता कोण बनू शकतो? विजेता कोण बनू शकतो? काय वाटतं? विजेता कोण बनू शकतो? मी नाव न विचारत हा. विजयशाली कोण होऊ शकतो? जो हार मानत नाही तोच विजयी होऊ शकतो. बरोबर. आणि पराभव कोणाचा होतो? जो हार मानतो तो. एक वचन आम्ही वाचूया. योश मग यफुनेचा मुलगा कालेब ह्याला यहोशवाने आशीर्वाद दिला आणि त्याने हेब्रोन वतन करून दिले. म्हणूनच कनिज्जी यफुनेचा मुलगा कालेब ह्याचे हेब्रोन हे आजपर्यंत वतन झाले आहे. ह्याचे कारण इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या इच्छेप्रमाणे तो निष्ठापूर्वक वागला. या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की यफुनेचा मुलगा कालेब याला यहोशवाने आशीर्वाद दिला. यहोशवाचं पुस्तक अध्याय 14 वचन 13 आणि 14 मध्ये, जोशुआ चॅप्टर 14 वर्स 13 and 14 या ठिकाणामध्ये ह्या वचनाला आम्हाला पाहायला मिळतं की यफुनेचा मुलगा कालेब याला यहोशवाने आशीर्वाद दिला आणि त्यांना हेब्रोन वतन करून दिले. म्हणून
कनिजी यफुनेचा मुलगा कालेब याने हेब्रोन हे आजपर्यंत वतन झाले आहे, याचे कारण इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या इच्छेप्रमाणे तो निष्ठापूर्वक वागला. जो व्यक्ती परमेश्वरासमोर परमेश्वराबरोबर निष्ठापूर्ण वागतो, परमेश्वर त्याला विजयशाली केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही असाल, जर अपयश तुम्हाला सातत्याने गाठतंय, अपयश तुमच्या पाठीला लागलेला आहे, तर या गोष्टी आज अॅनालाइज करण्याची वेळ आहे की मी कुठे चुकतोय, मी परमेश्वराबरोबर निष्ठापूर्ण आहे का, मी वचनबद्ध आहे का, मी प्रामाणिक आहे का, मी परमेश्वरावरती त्या प्रभूवरती पूर्ण विश्वास करतोय का. जर या गोष्टी आमच्या जीवनामध्ये कमतरतेने आहे, तर याचं एकमेव कारण की आम्ही परमेश्वराबरोबर निष्ठापूर्ण नाहीये, वचनबद्ध नाही. हालेलुया. पण प्रभूची इच्छा आहे की त्याने आम्हाला यशस्वी करावं. त्याची इच्छा आहे की आम्ही प्रत्येकाने विजयशाली बनावं, विजेता आम्ही बनावं. की ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टपणे सांगतं की कालेब हा निष्ठापूर्ण तो वागला. आमच्या जीवनामध्ये निष्ठापूर्ण वचनबद्धता असली पाहिजे. वचनबद्धता परमेश्वराबरोबर, वचनबद्धता मंडळीबरोबर, वचनबद्धता सेवकाबरोबर, वचनबद्धता देवाच्या विश्वासणाऱ्यांबरोबर, वचनबद्धता परिवाराबरोबर, वचनबद्धता लेकरांबरोबर, वचनबद्धता आपल्या प्रियजनांबरोबर. हालेलुया. जर वचनबद्धता निष्ठापूर्ण जर आम्ही नसू, तर प्रियांनो आमच्या जीवनामध्ये अपयश अपयश आणि अपयशच असेल. हालेलुया. परमेश्वराची पद्धती फार वेगळी आहे. जो निष्ठावंत आहे, जो निष्ठापूर्ण आहे, जो वचनबद्ध आहे, त्याचे आशीर्वाद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे कालेब. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही पाहूया की ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन या गोष्टी आम्हाला सांगत आहे. यहोशुवा 15 आणि वचन 13-14. जोशुआ चॅप्टर 15 वर्स 13 and 14 वाचूयात. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यफुनेचा मुलगा कालेब याला परमेश्वर यहोशुवाने यहुद्याच्या वंशाजाबरोबर वतन दिले. तेच किर्योत आबरा उर्फ हेब्रोन होय. हा आबरा आणक्याचा मूळ पुरुष कालेबाने शेशय, अहियमान व तल्मय या अनाकाच्या 3 वंशजांना तेथून घालून दिले. ते अनाकाचे वंशज तिथे राहिले का? म्हणजे हे नेफिलिम त्या ठिकाणी राहिले का? ते दानव त्या ठिकाणी राहिले का? सो कालेबाच्या वंशजांनी, कालेबाच्या लोकांनी त्या सर्व नेफिलिम्सला त्या ठिकाणाहून घालून दिले, हाकून दिले. त्याने काय म्हणलं अगोदर? परमेश्वर जर माझ्या बरोबर असेल तर मी त्या लोकांना त्या ठिकाणून हाकून देईल. आणि या वचनाची पूर्तता या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. यहोशुवा 15 वचन 13 आणि 14 मध्ये की त्यांनी त्या ठिकाणून त्या वंशजांना तिथून हाकून दिलं, घालून दिलं. परमेश्वर त्याचं वचन पूर्ण करणारा देव आहे. परमेश्वर त्याच्या लोकांना विजयशाली करणारा परमेश्वर आहे. एक वचन आम्ही वाचूया. तत्पूर्वी प्रियांनो, परमेश्वराने जे दिलेलं वचन आहे कालेबाने ते अनुभवलं. त्यांनी त्या वचनाला म्हणलं आणि त्या वचनाचा अनुभव त्याने सुद्धा आपल्या जीवनामध्ये केला. तो त्या पर्वतावरती चढला आणि त्याने नेफिलिम त्या दानवांना पराभूत केलं आणि तो प्रदेश त्याने ताब्यामध्ये घेतला. हालेलुया. विश्वास असा असला पाहिजे. शब्दाने बोलला आणि त्या शब्दाने त्या गोष्टी त्याने प्राप्त सुद्धा केल्या. आम्ही कालेबासारखं आम्ही बनलं पाहिजे. हालेलुया. एक वचन आम्ही वाचूया. पहिले करीन 15 आणि वचन 57 मध्ये. 1 कोरिन्थियन चॅप्टर 15 वर्स 57 या ठिकाणामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला काय सांगत आहे? 1 कोरिन्थियन चॅप्टर 15 वर्स 57. पहिले करीन 15:57. परंतु देव आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. आम्हाला काय देतो तो? जय म्हणजे काय? विजयी करतो तो आम्हाला. जर आम्ही आमच्या जीवनामध्ये अपयश येतंय, आमच्या जीवनामध्ये आम्ही कायम निराश आमच्या जीवनामध्ये आम्ही होतोय, तर आज जर आम्ही समजून घेतो की मी कुठंतरी चुकतोय, ती चुकीची बाजू आम्हाला समजणं गरजेचे आहे, ती दुरुस्त करणं गरजेचे आहे. हालेलुया. जर ती चुकीची बाजू जर आम्ही दुरुस्त केली नाही, तर प्रियांनो, ज्या प्रकारे एका टायर मध्ये जी ट्यूब असते, ती ट्यूब पंक्चर झालीये, एका बाजूने हवा चालली आणि एका बाजूने हवा भरली जाते. जोपर्यंत ते पंक्चर काढले जात नाही, त्यावरती चिठ्ठी चिटकवली जात नाही, त्या पंक्चरला, त्या भागाला पियानो जोडल्या जात नाही,
तोपर्यंत भरलेली हवा त्यामध्ये बसणार नाही. आम्ही किती प्रार्थना केली, पण एका बाजूने आम्ही चूक करतोय, एका बाजूने चूक करतोय, तर प्रियांनो आम्हाला मिळणारे आशीर्वाद सुद्धा आमच्यापासून दूर केल्या जात आहेत, होत आहेत. सो अगोदर आम्ही रिपेंड होणं गरजेचं आहे, पश्चातापी होणं गरजेचं आहे. त्या भागाला परमेश्वराला समर्पित करणं गरजेचं आहे की परमेश्वरा मी चुकलो, माझ्याकडनं पाप झालं, माझ्याकडनं चूक झाली, परमेश्वरा मी ती चूक परत करणार नाही, मी पश्चातापी तुझ्या समोर होतो. बघा परमेश्वर तुम्हाला सर्व आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये देईल. नक्की परमेश्वर आशीर्वाद देईल. हालेलुया, हालेलुया. ज्या प्रकारे तो गाडीवाला व्यक्ती त्या पंक्चरवाल्याकडे जातो, सो हे ठिकाण त्या स्वरूपाचं आहे की जो व्यक्ती परमेश्वराच्या भवनामध्ये येतो, परमेश्वर त्याला त्या गोष्टी दर्शवतो, दाखवतो, आणि त्यानंतर होऊन जर तो पश्चातापी होतो तर नक्की परमेश्वर त्याला आशीर्वादित करतो. हालेलुया. पण कधी कधी असं सुद्धा होतं, काही जण गाडीवाले म्हणतात नाही आता माझ्याकडे पैसे नाही आहे, मी नंतर येईल, मग त्याला गाडी लोटत घेऊन जावं लागते, असं होतं. पण परमेश्वराकडे फक्त आमचं अंतःकरण आम्हाला समर्पित करायचं आहे. प्रियांनो या ठिकाणी आम्हाला काहीच द्यायचं नाहीये. या ठिकाणामध्ये फक्त आणि फक्त आपलं अंतःकरण, आपली मानसिकता, आपले विचार, आपलं जीवन जर आम्ही प्रभूला समर्पित करतो तर तो प्रभू प्रत्येक क्षेत्रामध्ये, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही शिक्षणामध्ये आहात, तुम्ही नोकरीमध्ये आहात, तुम्ही कामामध्ये आहात, तुम्ही व्यवसायामध्ये आहात, तुम्ही ज्या ज्या ठिकाणामध्ये आहात, तुम्ही तुमच्या परिवारामध्ये आहात, परमेश्वर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश देईल, विजयशाली तो करेल, कारण जय देणं प्रभूच्या हातामध्ये आहे. हालेलुया. एका ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला स्पष्टतेने सांगतं की युद्धासाठी घोडा सज्ज आहे, पण जय देणं, विजय देणं परमेश्वराच्या हातात आहे. जरा जोरदार टाळ्या. एक शेवटचं वचन आम्ही वाचूया. 2 करीन 2 अध्याय वचन 14 मध्ये, 2 कोरिन्थियन चॅप्टर 2 वर्स 14. 2 करीन 2 अध्याय वचन 14 मध्ये या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, जो देव आम्हाला सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जयोत्सवाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्याद्वारे आपल्याविषयीच्या ज्ञानाचा परिमल प्रगट करतो, त्याची स्तुती असो. परमेश्वर आम्हाला काय करतो? ख्रिस्ताच्या ठाई जय उत्सवाने तो नेतो. परमेश्वर आम्हाला विजयशाली करू इच्छितो, त्याची इच्छा आहे, त्याने योजना सुद्धा केली, फक्त आम्हाला त्या योजनेमध्ये फिट बसायचंय. हालेलुया, हालेलुया. वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या काढल्या जातात, जाहिरात दिल्या जाते, नोकरी सर्वांसाठी आहे, पण जो त्यामध्ये फिट बसतो त्यालाच मिळते, असंच आहे. आणि जो बसत नाही त्याला मिळते का? नाही मिळत. का नाही मिळत? का नाही मिळत? कारण तो त्यामध्ये फिट नाही बसत. हालेलुया, हालेलुया. त्याला का नाही मिळत? तो त्यामध्ये फिट नाही बसत, आणि जो फिट बसतो त्याला मिळते. सो आजच्या वेळामध्ये आम्ही प्रभूच्या वचनानुसार आम्ही त्यामध्ये जर फिट बसतो, त्याची इच्छा आहे आमच्या पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, आणि आमच्या शरीराने, आमच्या मनाने, आमच्या विचाराने, आणि पूर्णपणे आम्ही प्रभूला समर्पित ज्यावेळेस आम्ही होऊ, जगाबरोबर आम्ही समर्पित होणार नाही प्रियांनो, त्यावेळेस आमची आत्मिक सेवा, प्रभूचा गौरव ज्या वेळेस आम्ही करू, प्रभूसाठी आम्ही त्याच्या वचनानुसार आम्ही फिट बसू, बघा प्रभूचे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये दावत येतील. हालेलुया, हालेलुया. त्या लहान मुलीने ज्या प्रकारे वस्तूंकडे लक्ष दिलं नाही, तिची दृष्टी त्या राजाकडे होती. आज जर आमची दृष्टी त्या प्रभू येशू ख्रिस्त या राजाकडे जर आहे, तर बाकीच्या गोष्टी आमच्या आहेत. हालेलुया. बाकीच्या गोष्टी नक्की आम्हाला मिळतील. पण प्रियांनो, आज ज्या प्रकारे आम्ही जे वचन वाचलं, जे वचन आम्ही ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्त की जो आमच्यासाठी ज्या प्रकारे कालेवाने तो डोंगराळ प्रदेश त्याने मागितला, खडतर प्रदेश त्याने मागितला, प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा प्रियांनो आम्ही या जगामध्ये खडतर परिस्थितीमध्ये आम्ही असताना प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पित्याकडे आमच्या प्रत्येकांची त्याने मागणी केली. आम्हाला त्या पापाच्या खाचीतून, त्या दरीतून त्याने आम्हाला बाहेर काढलं, आणि त्याचे लोक म्हणून त्याने आम्हाला निवडलेलं आहे. आम्ही त्याचे प्रिय लोक, त्याचे प्रिय लेकरं या नात्याने आम्ही प्रत्येक जण त्याचं वतन भाग म्हणून आम्ही त्याची असताना प्रियांनो त्याची इच्छा आहे की आम्ही प्रत्येकांनी वचनबद्ध असावं, निष्ठापूर्ण आम्ही आमचं जीवनात जगावं. त्यानंतर प्रियांनो आत्मविश्वासू आम्ही कालेब सारखं असावं, त्याच प्रकारे आम्ही कालेबा सारखं धैर्यवान आम्ही असावं. त्यानंतर प्रियांनो कालेबा सारखं आम्ही विजेता आम्ही असावं की ज्याद्वारे प्रभू प्रत्येक क्षेत्रामध्ये तो आम्हाला आशीर्वादित करेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये तो आम्हाला विजयशाली करेल.
प्रभू परमेश्वर या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रत्येकांना कालेबासारखं बनण्यासाठी प्रभू आम्हाला प्रत्येकांना सहायता करू. जीवनामध्ये किती समस्या अडचणी दुःख जरी आल्या तरी प्रभू आम्हाला कधी सोडणार नाही. ज्या प्रकारे कालेबाने 45 वर्ष त्याचं काम त्याने एकदम निष्ठापूर्ण त्याने केलं, प्रामाणिकपणे त्याने केलं, समर्थपणे त्याने त्याचं काम केलं. आमच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला आमच्या प्रभूवरती पूर्णपणे विश्वास करायचा आहे. समस्या येतील, अडचणी येतील, दुःख येतील, निराशा येतील, पण जो परमेश्वर कालेबाबरोबर होता, जो परमेश्वर यहोशुआबरोबर होता, तोच परमेश्वर आमचा जिवंत देव आमच्या बरोबर आहे. बोलो येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. प्रभू आम्हाला प्रत्येकांना आमचा डोंगराळ प्रदेश, तो डोंगर आम्हाला प्रत्येकांना तो नक्की प्रदान करो. प्रभू परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो. आमेन.